नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून 3 मस्त अशा रेसिपीज बनवणार आहोत, ज्या तुम्ही नाश्त्यासाठी झटपट बनवू शकता. बनवूया पहिली रेसिपी. तर यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत. तुम्ही वाटीने मोजून 1 वाटी इथे पोहे मोजून घेतले तरी चालेल. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यानंतर याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, साधारण 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि हे पोहे असेच भिजत बाजूला ठेवून देऊया. यानंतर आता इथे आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही ते घेऊ शकता. रव्यामध्ये सुद्धा आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे, यामध्ये 1 कप पाणी घातलं आणि हे असं भिजत मिक्स करून आता हा रवासुद्धा आपण असाच भिजत ठेवूया. पोहे आणि रवा भिजत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवूया. तर आज आपण मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. यासाठी पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्या, हिरवी मिरची घातली. यानंतर इथे मी 2 टोमॅटो असे चिरून यामध्ये घातलेत. यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा यामध्ये घालायचा आहे. आता हे लगेच सॉफ्ट व्हावं यासाठी यावरती मी पाव चमचा मीठ घातलं. आता टोमॅटो कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया. खूपच मस्त लागते ही चटणी आपल्या रेसिपीबरोबर. वेगळ्या प्रकारची चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे पहा कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घेऊया. तर टोमॅटो आणि कांदा थंड होतं आहे तोपर्यंत आपण पोहे आणि रवा जे भिजत ठेवलं होतं ते छान सॉफ्ट झालं आहे, हे वाटून घेऊया. पोहे रवा दोन्हीही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही ते घ्यायचं आणि 1 कप पाणी घालून आता हे वाटून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये पोहे राहता कामा नयेत. अगदी बारीक करायचं आहे. तर इथे पहा हे पीठ अगदी परफेक्ट असं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेतलं. आता इथे मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालते. तुम्ही पाव चमचा याऐवजी बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. इनोवरती 1 चमचा पाणी घातलं. मिक्स करून घेऊया. आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशने असं तेलाने मी तवा ग्रीस करून घेतला. आता सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे. थोडंसं असं पसरवून घेऊया. जास्त पातळ करायचं नाही आहे हा डोसा. तर पहा आता मस्त जाळी यायला लागले डोश्याला. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण भाजून घेऊया. पाहू शकता खूप छान जाळी आली आणि वरून डोसा पूर्ण ड्राय झाला आहे, म्हणजे हा खालूनसुद्धा छान भाजला गेला आहे. आता काढून घेऊया. एकानंतर एक असे झटपट तुम्ही डोसे तयार करू शकता. अगदी मऊ लुसलुशीत होतात. तर इथे पहा चटणी आणि डोसे मी सर्व केलेत. अगदी मस्त अशी नाश्त्यासाठी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि चवीला अप्रतिम आहे. नक्की ट्राय करून पहा. तर ही होती आपली पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत. आता पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. यानंतर पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सगळं पाणी काढून टाकायचं. तर इथे मी 2दा पोहे धुवून घेतले आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालायचे. तर इथे मी 2 ते 3 चमचे पाणी घालते या पोह्यांमध्ये. तर पाहू शकता पोहे अगदी सॉफ्ट झालेत. तर हाताने मी हे पोहे असे कुस्करून घेते. आता हे पोहे मी एका बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य घालता येईल. आता यामध्ये
2 चमचे दही घालायचे. दह्यामुळे रेसिपीला खूप छान अशी आंबट चव येते. तुम्ही याऐवजी 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल. आता यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं. तर ज्या वाटीने आपण पोहे मोजले होते त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ यामध्ये घातलं आहे. तांदळाचं पीठ इथे आपण बाइंडिंगसाठी घालतो आहे. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मिक्स करायचं आहे. तर इथे लक्षात ठेवा आपल्याला हे घट्टच हवं आहे, जास्त पातळ करू नका. तर इथे पाहू शकता पाणी घालून मी हे असं पीठ तयार करून घेतलं आहे. इतपत हे आपल्याला घट्ट हवं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घातली. आता यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला. गॅस बंद केला आहे. आता ही फोडणी आपल्या पोह्यांवरती घालायची आहे. फोडणीमुळे खूपच मस्त खमंग अशी चव येते रेसिपीला. सगळी फोडणी इथे मी काढून घेतली. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. हे मला घट्ट वाटतंय तर इथे मी थोडंसं पाणी घातलं. यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घातली होती. आता इथे मी तवा गरम करून घेतला आहे. यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावरती असे छोटे छोटे उत्तप्पे बनवायचे. जास्त पातळ करू नका, जाडसरच ठेवायचं आहे. जास्त पातळ केलं तर उलटताना ते तुटू शकतं कारण पोहे खूपच सॉफ्ट असतात. आता याला आपण एका बाजूने आधी भाजून घेऊया आणि मग उलटूया. इथे एका बाजूने भाजलं गेल्यानंतर मी हे उलटून घेते. अगदी झटपट होणारी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे. साहित्यसुद्धा घरी उपलब्ध असेल असंच यामध्ये आपण वापरलं आहे, त्यामुळे नक्की करून पहा. तर कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवतो, कधीतरी त्याच पोह्यांपासून अशी वेगळी रेसिपी नक्की ट्राय करायला हवी. तर इथे पहा दोन्ही बाजूने हे मी आता भाजून घेते. तर दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत हे पोह्यांचे उत्तप्पे भाजून घेतलेत. खूप छान रंग आला आहे. चवीला हे खूपच छान लागतात. घाईच्या वेळेससुद्धा अगदी झटपट बनवू शकता अशी रेसिपी आहे. तर आता हे मी चटणीबरोबर सर्व करते. तुम्ही टोमॅटो केचपबरोबर सुद्धा सर्व करू शकता. तर ही होती झटपट होणारी मस्त अशी आपली नाश्त्याची दुसरी रेसिपी. आता बनवूया तिसरी रेसिपी. इथे मी 2 कप पोहे घेतले. यानंतर पोहे मी स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर यामध्ये असं पाणी घालून हे भिजत ठेवले होते. 5 मिनिटानंतर हे पोहे छान भिजले गेलेत. आता याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. यासाठी हे पोहे मी आता एका चाळणीमध्ये काढून घेते. इथे आता सगळे पोहे चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे असेच चाळणीमध्ये 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचेत, म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल. तर इथे आता 5 मिनिटानंतर पोहे कोरडे झालेत. याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून गेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला या रेसिपीसाठी हे पोहे अगदी सॉफ्ट हवेत आणि असे पूर्ण आता मळून घ्यायचे आहेत. तर अगदी जशी उकड असते त्याप्रमाणे हे असं करून घेतलं आहे पहा. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालू.
तर इथे आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, किसलेलं गाजर घातलं, बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे, यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. तुम्ही इथे वाफवलेला मटार, स्वीट कॉर्नचे दाणेसुद्धा घालू शकता. अर्धा चमचा इथे मी धने जिरे पूड घातली, अर्धा चमचा जिरं घातलं, यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. इथे आता मी पाव चमचा आमचूर पावडर घालते. तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल किंवा 1 चमचा दही घातलं तरी चालेल. आंबटपणासाठी इथे मी आमचूर पावडर घातले. यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे आता सगळं आपण मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्या आणि पोहे एकजीव करून घ्यायचे. आता यामध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. इथे आपण बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घालतोय. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. पोह्यांचं जे मॉइश्चर आहे त्याबरोबर आपण या भाज्या घातल्यात त्यांचं जे पाणी आहे त्यामध्येच हे मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मळून तयार आहे. आता याची आपण वडे बनवणार आहोत. तर हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं हे पीठ घ्यायचं आहे. इथे तुम्हाला हवा तो शेप तुम्ही इथे देऊ शकता. याला मी इथे मेदूवड्याचा शेप देणार आहे. अगदी सहज याला तुम्ही मेदूवड्याचा शेप देऊ शकता. तर इथे पहा, एक वडा मी तयार करून घेतला आहे. असेच आता उरलेले वडेसुद्धा मी तयार करून घेते. आता आपण हे वडे फ्राय करूया. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि मगच हे वडे सोडायचे. तेल जर गरम नसेल तर हे वडे जास्त तेल शोषून घेतील आणि तेलकट बनतील. म्हणून तेल सोडताना तेल व्यवस्थित असं गरम हवं. यानंतर लगेच यांना उलटायचं नाही आहे, कारण हे सॉफ्ट आहेत. एका बाजूने आधी फ्राय होऊ द्यायचं आहे आणि मगच वडे उलटायचे आहेत. तर इथे आता वडे एका बाजूने फ्राय झालेत. आता आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत छान क्रिस्पी होतील. तर इथे पाहू शकता वड्यांना मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. काढून घेऊया आणि असेच उरलेले वडेसुद्धा फ्राय करूया. तर हे वडे मी आता चटणीबरोबर सर्व केलेत. चवीला अप्रतिम लागतात. साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर ही होती आपली आजची पोह्यांपासून होणारी तिसरी नाश्त्याची रेसिपी. तर आजच्या 3ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या